माझं वय तेव्हा 15 वर्षे होते आणि एक रात्री झोप न येत असल्यामुळे मी चुकून आईवडिलांच्या खोलीसमोर गेले. परंतु आतील दृश्य पाहून मला त्यांची किळस वाटू लागली. कारण माझी आई, माझं वय त्यावेळेला 15 वर्षे होतं. जेव्हा माझे आईवडिलांना रात्री मी असं काम करताना पाहिलं की ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. प्रत्येक आईवडिलांनी ही कहाणी नक्की ऐकावी. आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला एका निरागस मुलीवर घडलेला एक दुःखद प्रसंग सांगणार आहे. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. याचा अर्थ मधुचंद्राची रात्र, ज्या रात्रीची प्रत्येक मुलगी वाट पाहत असते. मी डोक्यावर पदर घेऊन माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. खोलीमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा सुवास दरवळला होता. शेवटी माझी प्रतीक्षा संपली होती. माझ्या नवऱ्याने खोलीमध्ये त्याचं पहिलं पाऊल टाकलं. खोलीमध्ये त्याचं पाऊल पडताच माझ्या हृदयाची धडधड खूपच वाढू लागली. हळूहळू पाऊल उचलत माझा नवरा माझ्या जवळ आला आणि माझ्या डोक्यावरील पदर बाजूला केला. परंतु पदर बाजूला करताच जशी माझी नजर त्याच्यावर गेली, त्याच्या त्या हसणाऱ्या चेहऱ्यावर अचानक उदासी आली होती. तो एकदम उभा राहिला आणि मी देखील ओळखलं होतं. कदाचित त्याने देखील मला ओळखलं होतं. तो लगेच बोलू लागला, "तू इथे कशी? तू माझी बायको कशी असू शकतेस?" त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मला वाटलं जणू काय तो आता मला घटस्फोटच देईल. माझ्यामध्ये त्याला उत्तर देण्याची अजिबातच हिंमत राहिली नव्हती. माझे डोळे लगेचच पाण्याने भरले, तर माझा नवरा मात्र रागाने अगदी लाल झाला होता. माझ्याकडे पाहून बोलू लागला, "तू इथे कशी आलीस? जर मला माहिती असतं की माझं तुझ्यासोबत लग्न होणार आहे तर मी हे लग्न कधीच केलं नसतं." तो माझा नवरा जणू काय त्याला माहीतच नाही अशा अव्ययभावात बोलत होता. तो वेड्यासारखा खोलीमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत होता आणि बोलत होता, "नाही, हे नाही होऊ शकत. माझं नशीब माझ्यासोबत इतका मोठा मजाक नाही करू शकत." तेव्हा मी उठले आणि त्याच्याजवळ गेले. जसं मी त्याच्याजवळ गेले त्याने मला अगदी धुडकावून लावलं आणि बोलू लागला, "दूर हो माझ्या नजरेपासून तू. तू एक चरित्रहीन बाई आहेस." माझं मन करत होतं की मी जोरात ओरडावं आणि त्याला मी निर्दोष आहे, मी पवित्र आहे याबद्दल विश्वास द्यावा. तो दाराकडे जाऊ लागला तेव्हा मी त्याच्या पायांवर पडली आणि कंठामध्ये अश्रू दाटून देखील मी हिंमत करून बोलू लागले, "देवासाठी हा अत्याचार माझ्यावर करू नकोस. कुणालाही माझी हकीकत सांगू नकोस." मी त्याला देवाची शपथ देऊन लागले. तेव्हा तो बोलू लागला की त्या दिवशी देखील तू मला देवाची शपथ घालून बसली. त्याच्या डोळ्यांमध्ये देखील पाणी आलं. मी त्याच्याजवळ जाऊन बसते. त्याला या नात्यावर घिण येत होती. तो माझ्यासमोर होता. त्याची ती अवस्था पाहून मला अजूनच रडू येत होतं. मी विचार देखील करू शकत नव्हते की लग्नानंतर माझं आयुष्य इतकं भयानक देखील असू शकत होतं. तो शांत झाला. अगदीच असा शांत झाला जणू काय एखाद्या कैद्याप्रमाणे बसला. मग अचानक रागात बोलू लागला की फक्त एक अट आहे. जर तू मला तुझ्याबद्दल प्रत्येक गोष्ट सांगितलीस तर मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारेल. परंतु खबरदार, जर तू कुठेतरी खोटं बोललीस तर मी देवाचे आभार मानले की एखाद्या अटीने का होईना परंतु असेच एक किरण मला दिसत होतं. तेव्हा मी माझ्याबद्दल सांगायला सुरुवात केली. मी एका गरीब कुटुंबातील मुलगी होते. माझे आई वडील खूपच चांगल्या स्वभावाचे होते. ते देवपूजा करणारे होते आणि माझी आई देखील अगदी साधी आणि चांगल्या स्वभावाची होती. अंगावर पदर घेऊन परिसरात वापरायची. तिला देखील देवपूजा करण्याची खूप आवड होती. माझ्या परिसरातील लोक माझ्या आईवडिलांची खूप इज्जत करायचे. आईला सर्वजण सुरेखा आई या नावाने हाक मारायचे आणि बाबांना सगळेच आबा असे हाक मारायचे. आईवडिलांच्या त्या चांगल्या स्वभावामुळे आणि धार्मिक स्वभावामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल इज्जत खूप जास्त होती. आम्ही 7 बहीण भाऊ होतो, ज्यामध्ये एक भाऊ आणि 3 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या आणि एक भाऊ आणि एक बहीण माझ्यापेक्षा लहान. माझे मोठे भाऊ बहीण नेहमी सकाळी लवकर तयार होऊन बाहेर निघून जायचे आणि संध्याकाळी उशिरा घरी परत यायचे. त्यांचे खिसे पैशांनी भरलेले असायचे. त्यांच्याजवळ इतके पैसे कुठून येतात? जेव्हा मी आईला विचारायचे की ते काय काम करतात तेव्हा आई बोलायची की मेहनत करतात. ते सगळे पैसे माझ्या बाबांकडे द्यायचे. आई बाबा ते पैसे लपवून ठेवायचे आणि रात्री उशिरापर्यंत माझे आई बाबा आणि बहीण भाऊ एका कुडीमध्ये बसून राहायचे.
मी नेहमी हा विचार करायचे की हे लोक दाराला कडी लावून आत काय करत असतील, कारण की जर मी त्या खोलीत बसलेली असायचे तर मला खुर्द बाहेर काढायचे. आईचा माझ्या मोठ्या भावावर खूप जास्त जीव होता आणि सर्वात जास्त चांगलं काम देखील तोच करत होता. जास्त पैसे घेऊन यायचा आणि त्याला घरामध्ये असलेल्या चांगल्या भांड्यांमध्ये चांगल्या ताटामध्ये जेवण द्यायचे आणि बाकी इतर सर्वांना अगदी चेपलेल्या अशा ताटामध्ये जेवण द्यायचे. तेव्हा मी खूप लहान होते, एवढी मला अक्कल नव्हती की मी कोणाला काही प्रश्न विचारू शकेल. हे सर्व रोजच्या रोज होत होतं. माझ्या मनात देखील शाळेची इच्छा होती. मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की मला देखील शाळेत जायचं आहे. माझ्या त्या बोलण्यावर माझे आईवडील हैराण झाले आणि दोघांनीही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मग बाबा बोलू लागले, तुझी बहीण भाऊ येतील तेव्हा आपण निर्णय घेऊ, काय करायचं आणि काय नाही. माझ्या आईवडिलांचे ते बोलणे झाले. रात्री जेव्हा माझे बहीण भाऊ परत आले तेव्हा नेहमीप्रमाणे जसं भाऊ आणि बहिणीच्या खोलीत गेले, मी देखील बोलणं ऐकू लागले. त्यावेळी मी हेच ऐकलं की दादा बोलत होता, जर दिशाला शिकायचं आहे तर तिला शाळेत पाठवूया, शाळेत ॲडमिशन घेऊया. दादाचं ते बोलणे पूर्ण झाले. काही दिवसानंतर माझी शाळेत जाण्याची तयारी सुरू झाली. एके दिवशी आई माझ्यासाठी शाळेचा गणवेश घेऊन आली. आता मी देखील आमच्या परिसरातील मुलांप्रमाणे शाळेत जाऊ लागले. मला शाळेत जाऊन खूप चांगलं वाटायचं. मी तिथे खूप साऱ्या मुलींसोबत मैत्री केली. एके दिवशी शाळेत जाताना माझ्या वेण्या बांधताना आईने मला विचित्र गोष्ट सांगितली. बोलू लागली, तुझ्या शाळेमध्ये मुली पैसे घेऊन तर येत असतील ना? मी आईला उत्तर दिलं की हो. मग आई म्हणाली, मग तुझ्याजवळ देखील पैसे असावे. मी आईकडे पाहिलं आणि बोलू लागले, आई पण दादाकडे खूप सारे पैसे येतील तेव्हा मी देखील शाळेत पैसे घेऊन जाईल. परंतु आई बोलू लागली, असं नाही होणार बेटा, तुला तुझे पैसे स्वतः कमवावे लागतील. जर कोणाच्या बॅगमध्ये तुला पैसे मिळाले, कोणाच्या पुस्तकात तुला पैसे दिसले तर ते पैसे स्वतःकडे ठेवून घ्यायचे. ते देखील तुझेच पैसे आहेत. मला आईचे ते बोलणं विचित्र वाटलं. शेवटी एखादी आई स्वतःच्या मुलीला असं कसं सांगू शकते? एखादी आई स्वतःच्या मुलीला चुकीचं काम करायला कसं काय सांगू शकते? त्यावेळेला तरी मी शांत झाले. त्यावेळेला इच्छा नसून देखील माझी नजर दुसऱ्या मुलीच्या पैशांवर जाऊ लागली. परंतु माझं मन बोलायचं की हे काम चुकीचं आहे. शाळेतून जेव्हा मी घरी परत आले तेव्हा आईने मला विचारलं, जे काम मी तुला करायला सांगितलं होतं तू केलंस का? मी शांत झाले आणि आईकडे पाहू लागले. आईला माझ्या त्या शांत नजरेचा अर्थ कळाला होता. ती बोलू लागली, उद्या तुला हे काम नक्कीच करायचं आहे. बघ, जेव्हा तुझ्या हातामध्ये पैसे येतील तेव्हा तुला खूप चांगलं वाटेल. दुसऱ्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये प्रयत्न देखील केला की माझ्या मैत्रिणीचे पैसे चोरून घ्यावेत, पण पकडले गेल्यास सोबत इज्जत जाईल. याने मला खूपच भीती वाटत होती. परंतु मला ही देखील भीती वाटत होती की जर माझी चोरी पकडली गेली तर. दुसऱ्या दिवशी रिकाम्या हाताने परत आले तेव्हा एका खोलीमध्ये लपून राहिले. माझी अजिबात इच्छा नव्हती की आईने मला पुन्हा मारावं आणि माझा अपमान करावा, परंतु आईने मला शोधूनच काढलं. त्या दिवशी माझ्या जोरदार कानाखाली देखील लगावली आणि बोलू लागली, जर तू उद्या काहीच आणलं नाहीस तर मी तुझ्या शाळेत जाणं बंद करेल. आईचं ते बोलणं ऐकून मी रडू लागली. आणखी मला शाळा सोडायची नव्हती. मला पुस्तक पेन्सिल यांची खूप ओढ लागली होती. मी शिक्षण सोडून कसं राहू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शाळेत गेले तेव्हा मी मनाशी पक्क केलं की आज घरी पैसे घेऊनच जाईल, कारण की जर मी पैसे घेऊन गेले नाही तर आईने माझी शाळा बंद केली असते. मी हिम्मत करून एका मुलीच्या बॅगमध्ये हात टाकला. जितके पैसे हातात आले ते मी सर्व काढून लपवून ठेवले. थोड्या वेळानंतर ती मुलगी रडू लागली की ती एका कामवालीची मुलगी होती. ती रडत होती आणि बोलत होती की माझ्या आईने खूप मुश्किलीने माझ्या शाळेची फी दिली होती. आता मी ती फी कशी भरू? ती खूपच रडत होती. मी स्वतःला कोसू लागली की मी हे चुकीचं काम कसं केलं. मला देवाची भीती वाटू लागली. त्या भीतीनेच मी ते पैसे पुन्हा त्या मुलीच्या बॅगामध्ये टाकले. मग मी स्वतःच बोलू लागले, हे बघ, हे पैसे तुझ्या बॅगमध्येच आहेत. तेव्हा ती मुलगी रडता रडता एकदम हसू लागली. मला देखील तिच्या या हसण्याने खूप बरं वाटलं
असं वाटत होतं की मी खूप चांगलं काम केलं आहे. मी विचार केला की मी आईला याबद्दल नक्की सांगेन किंवा ती देखील खूप खुश होईल. घरी जाताच मी आईला सगळं काही सांगितलं. माझं ते बोलणं ऐकून आईचं रक्तच खवळलं. ती मला खूप मारू लागली. आई बोलत होती, तुझ्याकडून काहीच काम व्यवस्थित होत नाही. तू माझ्या घरातलीच नाहीस. आता संध्याकाळी तुझ्या बापाला आणि भावाला सांगते की तुझी शाळा बंद करा. मला खूप दुखत होतं, परंतु आईला त्याचं अजिबात वाईट वाटत नव्हतं. आई मला रागाने पाहत पुढे निघून गेली. मला खूप भीती वाटत होती. शाळा सोडल्याबद्दल मी विचार देखील करू शकत नव्हते. मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं. मला अभ्यास करायची खूप आवड होती. परंतु आज आई-बाबा माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेणार होते. डोळ्यातून अश्रू देखील वाहत होते. रात्री जेव्हा माझे आई-बाबा आणि बहीण-भाऊ दुसऱ्या खोलीत गेले, कारण की आज त्यांनी दाराला कडी लावली नव्हती. मला हे देखील माहिती होतं की आज माझ्या नशिबाचा निर्णय होणार होता. परंतु तिथे तर काहीतरी वेगळंच दृश्य होतं. बाबांच्या हातामध्ये काही पैसे होते. त्यांनी एका बहिणीने आणलेले पैसे मोजले, मग दुसऱ्या बहिणीने आणलेले पैसे आणि मग तिसऱ्या बहिणीने आणलेले आणि मग भावाने आणलेले पैसे मोजले. माझ्या बहिणींनी आणलेले पैसे भावापेक्षा कमी होते. त्यामुळे माझी आई माझ्या बहिणींना खूपच वाईट बोलत होती, तर दादाला मात्र खूप जास्त प्रेम देत होती. मला समजतच नव्हतं की हे सर्व काय होत आहे. आई बोलू लागली, माझ्या मुली काहीच कामाच्या नाहीत. आणि मग आई आज मी जे काही केलं ते सर्वांना सांगत होती. माझा मुलगाच चांगला आहे. रोज लोकांच्या खिशातून खूप सारे पैसे घेऊन येतो. आता मला समजलं होतं की आई मला चोरी करायला का सांगत होती. माझे बहीण भाऊ का उशिरा घरी येतात. कदाचित ते हेच काम करत होते आणि कदाचित यामुळेच आम्हाला जेवण मिळत होतं. माझे आई वडील आणि बहीण चोरी करायचे हे समजल्यानंतर मला खूपच वाईट वाटलं. त्या सर्वांचा खरा चेहरा माझ्या समोर आला होता. माझ्या डोक्यावर जणू काय आभाळच कोसळलं होतं. मी कधी विचार देखील केला नव्हता की माझ्या अशा धार्मिक आणि चांगल्या स्वभावाचे आई वडील भाऊ बहिणीच्या मागे अशा प्रकारचा राक्षस लपलेला असेल. आईने बाबांना जे काय घडलं ते सांगितलं आणि त्यानंतर हे देखील सांगितलं की तिला मला शाळेतून काढून टाकायचं आहे. हे ऐकून तर माझं मन झालं की मी आता जोरात रडावं. पण जर मी असं केलं असतं तर कदाचित आईने मला अजून मारलं असतं. आता मला माहिती होतं की मी आता परत कधी शाळेत जाऊ शकत नाही. मी रोज घराच्या मागे लपून त्यांचं बोलणं ऐकायचे. आई बाबा पहिले पैसे मोजायचे, तेव्हा ते पैसे लपून ठेवायचे. जे बहीण भाऊ पैसे कमी आणायचे त्यांना आई खूप ओरडायची, कधी कधी मारायचे देखील. एके दिवशी आईने मला त्यांचं ते बोलणं ऐकताना पाहिलं. पहिल्यांदा तर सर्वजण शांत झाले. आईने मला खूपच सुनावले. तेव्हा बाबांनी आईला अडवलं. बोलू लागले की ती अजून लहान आहे, तिला ओरडू नकोस. आता हिला सगळं समजलं आहे, मग उद्यापासून जाईल. परंतु मी त्या कामासाठी अजिबातच तयार नव्हते. मी नकार दिला तेव्हा आईने मला मारायला सुरुवात केली. काही दिवस असेच मारण्यामध्ये निघून गेले, परंतु मी कामावर जात नव्हते. अशात एका दिवशी बाबा बोलू लागले की आपल्याला हा परिसर बदलावा लागेल. सुरुवातीपासून तयारी करू लागले आणि एका महिन्याच्या आतच आम्ही दुसऱ्या परिसरात निघून गेलो. मी शाळेमध्ये पुन्हा ॲडमिशन तर घेतलं, परंतु घराची परिस्थिती पाहून मला असं वाटायचं की मी कुठेतरी पळून जावं. मला शाळेमध्ये शिकवलं जात होतं की कधीही चोरी करू नये. चोरी केल्याने देव आपल्याला नक्की शिक्षा देतो. मी विचार करायचे की माझ्या घरातल्यांना कोणी काही कसं बोलत नाही. शेवटी अजून आले दिवस असेच निघून जात होते. जेव्हा मी 10वीला गेले तेव्हा माझ्या वडिलांनी माझा खर्च उचलण्यासाठी नकार दिला. मी 10वीच्या परीक्षेसाठी फी मागितली तेव्हा ते माझ्याकडे रागाने पाहत बोलू लागले, आता ही आमची नाही तर तुझी जबाबदारी आहे, आणि माझ्यासोबत भांडू लागले. तुझ्या वयाचे असताना आम्ही आमचं घर चालवत होतो आणि तू आमच्यावर आहेस. त्या दिवशी मला असं वाटलं की मला देखील आता चुकीचा मार्ग स्वीकारावा लागेल, कारण मी माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती, त्यामुळे मी देखील हिम्मत करून एका मुलाच्या खिशामध्ये हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं लगेच कोणीतरी माझा हात पकडला आहे. माझे हातपाय थरथरू लागले.
तो हात त्याच मुलाचा होता ज्याच्या खिशातून मी पैसे काढत होते. तो मुलगा मला पण घेऊनच लगेचच बसमधून खाली उतरला आणि माझ्याकडे रागाने पाहत घुरू लागला. तुला लाज नाही वाटत? तुला मी जेलमध्ये पाठवू शकतो. मला काही समजलेच नाही मी काय करू ते. आणि पहिल्यांदाच पकडले गेले. मला भीती वाटत होती की हा माणूस काय करेल. मी बोलू लागले की मी हे सर्व मजबुरीने करत आहे. मला शिकायचं आहे, परंतु माझ्याजवळ फी भरायला पैसे नाही. देवासाठी मला जेलमध्ये पाठवू नका. तो मुलगा माझ्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. मी त्याला म्हणाले, मी देवाची शपथ घेते की पुन्हा परत असं काम करणार नाही. माझ्या त्या शब्दावर त्याने देखील विश्वास ठेवला आणि स्वतःच्या हाताने मला माझ्या फीचे पैसे दिले आणि बोलू लागला, खिशात ठेव. दुसऱ्या दिवशी मी ती फी शाळेमध्ये जमा केली. त्यानंतर मी परत कधीच चोरी करण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या घरातले मला अक्षरशः वैतागले होते. तसेच एक दिवस दिवसेंदिवस निघून जात होते. आता मी 11वीमध्ये प्रवेश घेतला होता. मग आम्ही दुसऱ्या परिसरात गेलो होतो. एके दिवशी एक बाई आमच्या आईला भेटायला आली आणि मला पाहताच माझं कौतुक करू लागली. तुझी मुलगी तर दिसायला खूपच सुंदर आहे, अगदी गोड देखील आहे. आई देखील त्या बाईच्या होला हो करत होती. त्याच्या काही दिवसानंतरच पुन्हा ती बाई आमच्या घरी आली आणि माझ्यासाठी काही खाण्यापिण्याच्या गोष्टी देखील घेऊन आली. ती शेजारच्या गावातील होती. मला देखील ती चांगलीच वाटत होती. एके दिवशी ती बोलू लागली, सुरेखा, तुझी मुलगी मला खूपच आवडली आहे. माझा तरुण मुलगा आहे जो शहरामध्ये शिकतो. माझी इच्छा आहे की मी हिला माझी सूनबाई करावी का? माझी आई आधीपासूनच तयार होती. तिला माझ्यापासून स्वतःची सुटका करून इच्छित होती. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती बोलू लागली, मला काहीच प्रॉब्लेम नाही. जसे हिचे बाबा घरी येतील मी त्यांच्यासोबत बोलून चर्चा करून तुम्हाला सांगेल. आईने बाबांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते देखील तयार झाले. तसेही निशा आपल्यावर आहे, आपल्या काहीच कामाची नाही. त्यापेक्षा चांगलं आहे की तिचं आपण लग्न लावून द्यावं. काही दिवसातच माझं लग्न अगदी साध्या पद्धतीने केलं गेलं. मी देखील खुश होते. तेव्हा मी हैराण झाले की तुम्ही तर तेच आहात त्यांच्या खिशातून मी पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. माझं बोलणं ऐकून माझ्या नवऱ्याला माझ्यावर विश्वास बसू लागला. मी त्याच्यापुढे हात जोडून माफी मागितली. माझ्या डोळ्यातील अश्रू, माझं बोलणं, माझा निरंकार चेहरा पुरेसा होता. माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी माझा तो रडवलेला चेहरा पाहून त्याला विश्वास बसला. परंतु त्याने एक अट ठेवली की तू तुझ्या आईवडिलांच्या घरी कधीही जायचं नाही आणि नाही त्यांच्यासोबत काही संबंध ठेवशील. परंतु माझी आई दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली. सासरचे चांगल्या घरातले होते, खात्यापित्या घरातले होते. माझ्या सासऱ्याची ती श्रीमंती पाहून माझ्या आईच्या मनात हाव निर्माण झाली. मला कोपऱ्यात नेऊन बोलू लागली, तुझं तर नशीबच चमकलं आहे, पण आम्हाला विसरू नकोस. इथून तुला जितकं काढता येईल तितकं काढून घे. त्याने आमचे देखील दिवस चांगले जातील. आईचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. ती शांत झाली. जेव्हा माझ्या नवऱ्याला माझी आई आली आहे ते समजलं तेव्हा तो थोडा नाराज झाला. परंतु मी काय करू शकत होते. माझी आई आता माझ्या सासूची मैत्रीण झाली होती. एके दिवशी आईने मला सांगितलं की माझी बहीण कोणासोबत तरी पळून गेली आहे. हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला. ती रडत होती, तिला शिव्या देत होती आणि मी आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु आई खूपच दुःखी होती. तिने काही दिवस तिच्या मुलीचे दुःख साजरं केलं. परंतु थोड्या दिवसानंतर सगळं काही विसरून गेले. आणि मग थोड्या दिवसानंतर असं काही झालं की लहान मुलीने देखील कोणासोबत तरी पळून लग्न केलं. माझे वडील तर त्यामुळे गेले होते. आता फक्त एक मोठा भाऊ होता, तर बाकी सर्व भाऊ लहान होते. ते काम करू शकत नव्हते. मी देखील आई वडिलांच्या परिस्थितीमुळे खूपच टेन्शनमध्ये राहू लागले. परंतु माझे हात दगडाखाली होते. मी त्यांची कोणतीच मदत करू शकत नव्हते. एके दिवशी अचानकच माझा भाऊ चोरी करताना बाजारात पकडला गेला. ज्या माणसाचे तो पैसे काढत होता त्या माणसाने त्याला खूप मारलं आणि सोबतच आजूबाजूचे तरुण देखील गोळा झाले. सर्वांनी त्याला मारून मारून अक्षरशः अपंग केलं आणि मग तो देवाघरी गेला. आई जणू काही दादाच्या मृत्यूनंतर अक्षरशः वेडी झाली होती. मला आठवलं की आईचा तर दादावर खूप जीव होता. आता मला आईच्या आणि बाकी भावंडाच्या
भविष्यांची मला खूप काळजी वाटत होती. एके दिवशी अचानक माझा नवरा त्यांना त्यांच्यासोबत घेऊन आला. हे पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल इज्जत खूपच वाढली. आता माझे भावंड आमच्या परिसरात इकडे तिकडे मागत फिरत नाहीत, तर आमच्यासोबत राहतात आणि चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. माझा नवरा त्या दोघांचा सर्व खर्च उचलतो आणि मी माझ्या नवऱ्याने दोघांनी मिळून या दोघांची जबाबदारी घेतली आहे. आम्हाला त्यांना चांगला मनुष्य बनवायचं आहे आणि माझी आई आणि माझ्या भाऊ बहिणींची सावली त्यांच्यावर मी कधीही पडू देणार नाही. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.